आदिवासी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे पुढे येऊन मोठे अधिकारी होण्याचे प्रमाण वाढले आहे। स्वप्न साकार करण्याचा ध्यास घेतला तर मार्ग मिळत जातात। आपल्याला नेहमी सांगितले जाते की अंथरूण पाहून पाय पसरावेत, परंतु आपण अंथरूण वाढवण्याचे स्वप्न का पाहत नाही? स्वप्न झोपून नाही तर उघड्या डोळ्यांनी पहा, असं मत राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी व्यक्त केले। श्री बंसीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागच्या 41व्या वर्धापन दिनानिमित्त ब्रह्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। ब्रह्मोत्सवाच्या पहिल्या दिवशी पुण्यातील 300हून अधिक गरजू विद्यार्थी व विद्यार्थिनींना शैक्षणिक शिष्यवृत्ती देण्यात आली। यावेळी ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त ॲडव्होकेट प्रताप परदेशी, प्रवीण चोरबले, भरत अग्रवाल, तृप्ती अग्रवाल, हेमंत अर्नाळकर, नारायण काबरा आदी उपस्थित होते। मंदिरावर फुलांची आकर्षक आरास व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। शिष्यवृत्ती उपक्रमांतर्गत पुण्यातील हुजूरपागा मुलींची शाळा, रेणुका स्वरूप हायस्कूल, विद्या विकास विद्यालय, इंग्लिश स्कूल मॉडर्न हायस्कूल, अहिल्यादेवी मुलींची शाळा, सौ विमलाबाई गरवारे हायस्कूल या शाळांमधील 300हून अधिक गरजू विद्यार्थी व विद्यार्थिनींना शैक्षणिक शिष्यवृत्ती देण्यात आली। यावेळी बोलताना माधुरी मिसाळ म्हणाल्या की वाईट झाले तर आपण लगेच भगवंताला बोलतो, परंतु चांगले झाले तर त्याला धन्यवाद म्हणायला येत नाही। आपण चांगल्या आणि वाईट गोष्टींचा हिशोब ठेवला तर लक्षात येईल की देव आपल्याला नेहमीच चांगले देत असतो। कोरोनानंतर सर्वांना आर्थिक परिस्थितीला सामोरे जावे लागले, परंतु भारत यातून पटकन बाहेर आला, कारण आपल्या देशातील नागरिकांची एकमेकांना मदत करण्याची वृत्ती आहे, असं त्यांनी सांगितलं। अमिता अग्रवाल म्हणाल्या, 10वी नंतर काय करायचे ते आधीच ठरवायला हवे। आर्थिक अडचण आली तर ट्रस्टच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना नक्कीच मदत मिळेल। मनात चांगले विचार ठेवून कार्य केले तर ते कार्य नक्कीच सफल होते। ट्रस्टच्या वतीने धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच विविध समाजोपयोगी उपक्रम देखील ब्रह्मोत्सवात राबवण्यात येत आहेत। नवरात्रामध्ये एक दिवस दर्शन घेतलंच पाहिजे। भाभी मला सांगायच्या की आपण नेहमी देवाला काही जर आपल्या आयुष्यामध्ये काही खराब झालं, वाईट झालं तर आपण पोचतो देवाला ना सारखं, काय देवाने काय केलं माझं। पण जर काही चांगलं झालं तर लगेच धन्यवाद करायला येत नाही आपण देवाला। तर आपण खूप गोष्टी, देव आपल्यासाठी खूप चांगल्या गोष्टी करत असतो। मला असं वाटतं नेहमी भाभी की तुमच्यापासून शिकले ॲक्च्युली की जेव्हा पण आपण आयुष्यामध्ये पुढे जात असतो ना, तर आपल्याला काय वाईट गोष्ट दिली आणि काय चांगली गोष्ट दिली